लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून कायद्याचे धिंडवडे की राजकीय पाठराखण। नगरसेवक राम लांडेवर पुन्हा FIR होऊनही अंबड पोलीस ढिम्मच। अंबड शहरात सध्या ज्यांची सत्ता त्यांची गुंडगिरी असे चित्र पाहायला मिळत आहे। सराईत गुन्हेगार आणि अंबड नगर परिषदेचा नगरसेवक राम भिवाजी लांडे याच्यावर हद्दपारीच्या काळातच पुन्हा एकदा खुनी हल्ला आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे। लोकात्माने यापूर्वीही लांडे याच्या गुन्हेगारी कारवायांबाबत पुराव्यासह बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या। मात्र प्रशासन अजूनही झोपेत सोंग घेत असल्याचे दिसत आहे। तडीपारीला मिळालेल्या स्टेचा गैरफायदा घेऊन लांडेने पुन्हा रक्ताचा खेळ खेळल्यानं पोलीस प्रशासन नगरसेवकाची पाठराखण करत आहे का, असा जळजळीत सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। स्टेचा असाही दुरुपयोग, वृद्धाला केले रक्ताळले। जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार असलेल्या राम लांडेनं विभागीय आयुक्तांकडून हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती मिळवली होती। मात्र ही स्थगिती म्हणजे शांत राहण्यासाठी असते, गुन्हा करण्यासाठी नव्हे। 31 मार्च 2026 रोजी दाखल झालेल्या FIR 169/2026 नुसार लांडेने अवधूत हरिभाऊ टाक या 63 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धाच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही आरोपी शहरात उजळ माथ्याने फिरत आहे। राजकीय दबावामुळे खाकी हतबल। राम लांडे हा एका बलाढ्य राजकीय पक्षाचा नगरसेवक आणि बांधकाम सभापती असल्याने पोलीस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा थेट आरोप तक्रारदारांनी केला आहे। प्रश्न 1, तडीपारीच्या अटींचा भंग झाला असताना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 नुसार तात्काळ अटक का झाली नाही? प्रश्न 2, लोकात्माने यापूर्वी बातम्या लावूनही प्रशासनाने दखल का घेतली नाही? प्रश्न 3, पोलीस प्रशासन एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली दबले गेले आहे का? जनतेचा संयम सुटतोय। आरोपी राम लांडे हा केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर प्रशासकीय यंत्रणेलाही आव्हान देत आहे। जर एखाद्या नगरसेवकाला गुन्हे करूनही पोलीस संरक्षण मिळत असेल तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल पीडित कुटुंबाने केला आहे। हद्दपारीच्या स्टे दरम्यान नवीन गुन्हा दाखल होणे ही तांत्रिकदृष्ट्या आरोपीला जेलमध्ये धाडण्यासाठी पुरेशी बाब आहे। तरीही अंबड पोलिसांची थंडा प्रतिसाद संशयास्पद वाटत आहे। प्रशासनाला लोकात्माचा इशारा। राम लांडे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची मालिका आणि आता झालेला जीवघेणा हल्ला, हे सर्व पाहता शहरात मोठी कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली आहे। जर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली नाही आणि विभागीय आयुक्तांकडे स्टे रद्द करण्याचा अहवाल पाठवला नाही तर लोकात्मा या अन्यायाविरुद्ध जनरेटा उभा करेल। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कामरे, अंबड।